नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहराच्या अत्यंत लगत असणार आहे, साधारणपणे 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असणार सिद्धेश्वर वडगाव या ठिकाणचं सिद्धेश्वराचं मंदिर दाखवणार आहेत। सिद्धेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचंच मंदिर आहे। या मंदिरामध्ये महादेवाचीच पिंड आहे आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे। या मंदिराला अहिल्यादेवी होळकरांच्या काळापासून ते मग मध्ये जे राजे महाराजे होऊन गेलेत त्या काळी हे मंदिर बांधलंय असं या ठिकाणचे अनुभवी पुजारी या ट्रस्टचे कार्यकर्ते सांगतायत। तर आपण या ठिकाणी आलोत, आपण विचारूया त्यांना नेमकं हे मंदिर कधी स्थापन झालं असावं, कोणत्या काळामध्ये झालं असावं आणि हे जागरूक देवस्थान कशा पद्धतीने आहे हे आपण विचारूया। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव बालाजी सातपुते। मी ह्या देवस्थान ट्रस्टचा व्यवस्थापक आणि खजिनदार आहे आणि या ठिकाणी आम्ही ट्रस्ट निर्माण करून 16/3/1999 ला या ठिकाणी ट्रस्ट निर्माण केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही लोकांच्या येणाऱ्या भाविकांची सुखसुविधेसाठी या ठिकाणी तुमचे ट्रस्ट मध्ये जे सदस्य आहेत? आमच्या ट्रस्ट मध्ये एकूण 11 सदस्य आहेत। नाव काय काय आहेत त्यांची? काकासाहेब मेत्रे, बालाजी सातपुते, अनिल चादरे, माणिक पाटील, परत लक्ष्मीकांत मुळे, जयंत हिंगे, परत गोविंद वाडकर, परत किसन वाडकर, असे जवळपास म्हणजे सदस्य आहेत। अंकुश मोरे वगैरे काय ते त्यांच्या गावामध्ये आहेत, म्हणजे त्यांचं राजकीय ही आहे। म्हणजे या देवस्थानामध्ये सक्रिय सहभागी असतात? सक्रिय सहभाग आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी काही गोष्टी म्हणजे ज्यांना निधी आणणे करणे, त्यांची कामं करणे, गावाचा विकास करण्यासाठी त्यांची भर ठिकाणी मंदिर म्हणलं की सगळे पूर्ण गावाचा विकास करण्याचं सगळ्याची जिम्मेदारी आहे। ट्रस्ट ही कसं आहे, नॉमिनल म्हणजे एक देखभालीसाठी असते आणि ज्याला कुणाला वाटतं किंवा ते काय करण्याची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी येऊन काम करावं, आमची कुठलीच अडचण नसते त्या लोकांना। त्याला आपण काय करूया, सुंदर आहे मंदिर, आपण मंदिरामध्ये बोला जाऊया नेमकं कसं आहे परिस्थिती काय आहे। तर चला, हे मंदिर आहे, हा रोड पासून किती अंतर आहे? साधारणतः एक 1000 फूट अंतर येईल, जास्तीत जास्त 1000 फूट अंतर आहे। आता हे सिद्धेश्वर मंदिराची कमान आहे, हे पण कमान हेमाडपंथीच आहे? हो, हेमाडपंथीच आहे, हे जुनी। त्याला फक्त आता आधुनिक पद्धतीने आम्ही एक 4-5 फुटाचं बांधकाम करून त्याला एक वेगळ्या सिस्टीमचं केलेलं आहे। बर 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 नाहीतर खालचं जे स्ट्रक्चर आहे तो म्हणजे हेमाडपंथीच आहे। हे जी खोंगळे आहे, खोंगळे म्हणायचे का? हो, नदी म्हणायची याला। म्हणजे कसं आहे, आता त्या दरीमध्ये ज्या भाग आहेत, म्हणजे भूकंप झाला किंवा लावा रस्त्या झाला, त्या जमिनीच्या फाकल्या पूर्ण अशा म्हणजे डोंगर दऱ्यात, तर त्याला एक दऱ्यात निर्माण झालेल्या तयार आहेत। तुमचं नाव काय म्हणलं? बालाजी सातपुते। सातपुते साहेब, प्रत्येक मंदिर महादेवाचं एक तर डोंगरावर आहे, नाहीतर डोंगराच्या खाली आहे आणि आतापर्यंतचे मंदिर बघतो बरं का, आणि मंदिराला दरवाजा जे आहे ते दरवाजा एकदम छोटा असतो आणि त्या दरवाजाच्या पुढे एक नंदी बसलेला असते। ती नंदी त्या महादेवाला मारायला चाललाय आणि महादेव लपून बसलेत असं काहीतरी सांगतात। पहिलं की नंदी जी होता शक्तिशाली होती आणि त्या मंदिराला काहीतरी महादेवानं डवचलं, त्यांचं ती आसन आहे, पण त्याला रागावला आणि मग मारत सुटल्यानंतर महादेव मंदिरात जाऊन बसले आणि त्याच्या पाठीमागे लागलेला मंदिर दरवाज्यात बसला। महादेवानं मंदिराचा दरवाजा लहान केला की जेणेकरून त्याला मध्ये येता येऊ नये आणि माझी सुरक्षा व्हावी असं म्हणलं जाते। काय नेमकं याचं वास्तव्य असं आहे, एकतर म्हणजे तुम्ही म्हणता की हे दरीत का आहे, तर महादेवाची जेवढी मंदिर आहेत, काकासाहेब याकडे, जेवढे बी मंदिर आहेत आपण बोलत मंदिर पूर्ण दर्या खोऱ्यामध्ये निर्माण झालेलं आहे। त्याचं वास्तव्य असं आहे की म्हणजे शंकरानं पार्वतीनं वास्तव्य जे केलेलं आहे ते कैलास पर्वत म्हणजे कुठं आहे, एक डोंगर, हो पर्वत, मग त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं एकांत मिळावा आणि जेणेकरून लोकांच्या म्हणजे वस्ती असतील किंवा काय असतील त्यांच्यापासून कुठंतरी दूर राहून त्यांना एकांत मिळावा अशा ठिकाणी त्या ठिकाणी मंदिरही निर्माण झालेले आहेत। बर बर, हे कासवाचा अवतार कधीचा आहे?
कासव ही त्याचं एक प्रतीक आहे, म्हणजे प्रत्येक देवस्थानचं एक शांतीचं प्रतीक आहे. कधी तवाच आहे. हो, हे बांधकाम तवाच आहे. हो, बांधकाम ही जवळपास म्हणजे आता कसं आहे, मंदिर अगोदर आहे झालेलं आहे आणि 1950 ला हे पायऱ्याचं आणि या दरवाजाचं निर्माण झालं. नियोजन केलं आहे ना. साधारणपणे किती पायऱ्या होती त्याला 54 पायऱ्या आहेत. बर बर, म्हणजे 3 मजली बिल्डिंगच्या पायऱ्या आहेत. हो, 52 पायऱ्या असतात 3 मजलीला. 3 मजली बिल्डिंग सारखं खाली आपल्याला जावं लागते. हे बांधण्याची पद्धत आणि जमिनीत जवळजवळ ही 53 पायऱ्या, म्हणजे किती फूट म्हणावं लागेल त्याला? साधारणतः 200-250 फूट. 200 फूट तर सहजच होईल. 200 फूट जमिनीमध्ये हे मंदिर आहे. हो, आहे ना. हो. चालतं. आपण सिद्धेश्वर मंदिराच्या या तळघरामध्ये आलेलो आहोत. हो, आणि हे मंदिर आहे बघा. हे मंदिर काय महाराज, हे काय म्हणते ना, हे काय म्हणते? पूर्वी जे राजे म्हणजे इथं समाध्या जे आहेत ह्या समाध्या या ठिकाणी जी ऋषी मुनी होते त्यांच्या ही जिवंत समाध्या आहेत ह्या ठिकाणी. ऋषीचे. आणि कोणत्या ऋषीचे असेल? आता याच्यामध्ये नावं काय एवढी डिटेल मध्ये आपल्याकडे नाहीत. इथं पण महादेवाची पिंड, त्याला पिंडीचाच म्हणजे हे केलं आहे. प्रत्येक जिवंत समाधीला पिंडीचं एक स्ट्रक्चरल ठेवलं आहे. इथं पण आहे, इकडल्या साईडला पण आहे. हे मारुतीचं मंदिर. हो, इथं मारुती ठेवलेला आहे, लक्षात घ्या. परत नंतर आपण हे महाराज हे काय? ही शिवमठ आहे, जे होम हवन जी करण्याचं त्यांचं ठिकाण आहे. ऋषी मुनी ह्या ठिकाणी राहत होते पूर्वी सुरुवातीला. तर त्यांचं होम हवन करण्याचं हे शिवमठ आहे. या ठिकाणी त्यांचा यज्ञ चालायचा. तर किती ऋषीमुनी इथं मुक्कामी असतील त्या काळाला? साधारणतः इथं भरपूर ऋषीमुनी असतील वाटते, कारण या ठिकाणी आम्हाला तर बघण्यामध्ये जवळपास 25-30 समाध्या बघण्यात आल्या. हे समाध्या झाल्या त्याच्यामध्ये काय आता नष्ट झालेल्या आहेत समाध्या. ही आहे काशीकुंड. तर याच्यामध्ये 12 बाजाचं सुंब, याच्यात तळाला जायला लागते म्हणून सांगतात पूर्वज सगळे. बघा हे 12 बाजाचं सुंब. थांबा. हे 12 बाजाचं सुंब, याच्या खाली साधारणतः आपण एक 25 फुटापर्यंत खाली जाता येते. त्याच्या खाली जे आहे ती असं एक माणूस उभारला एवढंच त्याच्या जागा आहे. त्या आडाचा जो आकार आहे एकच माणूस उभारला असा आहे, पण याची लांबी 12 बाजाला सुंब जेवढं लागतंय. याच्यात पाणी दिसतंय ना? हो, आहे ना पाणी. आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की जरा तिकडे सोमवती-अमावस्या, श्रावण मास, महाशिवरात्र असा पर्व काळ आला की त्या पर्व काळाला ह्याच्यामध्ये दुधासारखं पांढरं शुभ्र पाणी आज होते. बापरे. पहिलं स्नान ज्यावेळेस होत आता कोणत्या महिन्यामध्ये होत असते? म्हणजे शिवरात्रीच्या महिन्यामध्ये होत? शिवरात्रीच्या सुद्धा पिरियड मध्ये होते, अगोदर 1-2-4 दिवस किंवा 1-2 दिवस नंतर तरी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. बरं, ती पालखी कशाची? ही आपल्या सिद्धेश्वर महाराजाची यात्रा असते महाशिवरात्रीला. त्या पालखी गावामध्ये मिरवून या ठिकाणी येते. या सिद्धेश्वर महाराजाच्या पादुका गावामध्ये जातात. गावामध्ये नगर प्रदक्षिणा होऊन रात्री ह्या ठिकाणी 10-10:30ला मंदिरात पालखी येते. इथं 5 प्रदक्षिणा होऊन विसर्जन होते. काय मनोहर. ही आपली आहे तुळशीचं वृंदावन. आता ही समाधी झाली. हे पण समाधी, ही समाधी आहेत, जिवंत समाधी आहेत ही. बापरे. आता ही जी पुढलं वर मयत माणसं झालेली नाहीत महाराज, त्याने जिवंत समाधी. ऋषी मुनी जे होते इथं तपश्चर्यासाठी, ते तपश्चर्या जी करत बसायला येतं त्यांनी अनुष्ठान केले आहेत आणि नंतर त्यांनी इथं या ठिकाणी जिवंत समाधी घेतली. किती वर्ष तपश्चर्या केली असतात? एक ऋषी मुनी हजार वर्षे इथंच तपश्चर्या केल्या आहेत असं पूर्वज सांगतात. पुढे ही सगळ्या समाधीच आहेत त्याच्या. आणि ही या मंदिरातली पूर्वीची मूर्ती आहे एकदम. त्यावेळेसच्या ह्याच्यामध्ये. ही कशाची मूर्ती आहे? पार्वतीची मूर्ती आहे. म्हणजे जरा थोडस म्हणजे हे झालं होतं ना, त्याच्यामुळे आम्ही थोडं बाजूला घेऊन ही केलेलं आहे. अजून आपल्याला काय काय दाखवता येईल भाई? ह्याचा परिसर आपल्याला जे आहे ते दाखवता येईल. हे मात्र ह्याला काय म्हणतात? कोणती? काशीकुंड म्हणते त्याला. काशीकुंड.
12 बाजाचं सुंब लागत होतं. एवढी खुली आहे, एवढी खुली आहे त्याची. आता पण आहे. आता पण आहे, लक्षात घ्या. त्याला 50-60 फुटावर एक दगडी चाक केलंय. त्याच्यामध्ये फक्त एकच सुराख खुला आहे. तुम्ही मध्ये मध्ये कधी गेलात? म्हणजे आता मी काय गेलेलो नाही स्वतः वैयक्तिक, पण आमच्या गावातले बरेचसे काही पडलं फिरलं तर पाणी खाली गेल्यानंतर त्यावेळेस दुष्काळाच्या परिस्थिती पडत नाही. नाही 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 अरे वा वा. पाणी ह्याच्यामध्ये राहणार 100%. गावातले कुणीतरी असं गेलं की त्यातलं बाबा काय पडलेलं वस्तू करण्यात. हे विठ्ठल रुक्माईचं विठ्ठल रुक्माईचं आता नवीन मंदिर झालेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईचं कधी मंदिर नसतंय. पण आपल्याकडं या ठिकाणी आपली पारंपरिक पद्धतीनं आपल्या भजन कीर्तन या ठिकाणी होतंय, म्हणून या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. देवादिदेव महादेव, हो, त्या महादेवांच्या सोबत विठ्ठल रुक्माई आहेत. हे वडगाव सिद्धेश्वरचं एक महत्वाचं काय म्हणाय त्याला. तुम्हाला कुठं जर गेलं तुम्ही तर महादेवाच्या मंदिरात गेलं तर तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसणार. पण इथं एक महत्वाचा मुद्दा आहे, धार्मिक पद्धतीनं केलेला आहे किंवा इथं लागतंय. हे जुनं बांधकाम का? हा, हे सगळं स्ट्रक्चर लक्षात घ्या. हे मला पण दिसत आहे. हा, त्याला वावऱ्या म्हणतात. म्हणजे जे येणारे भाविक आहेत, त्या भाविकांनी तर राहण्यासाठी ह्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर याला दगडानं फक्त असा चिपा लावून त्याचा स्लॅब तयार केलाय. ह्याला सिमेंट वगैरे नाही, सिमेंट नाही, याला मातीचा थर दिलाय त्याच्यामध्ये आणि चपट्या विटा आहेत. तरी हजारो वर्षे आज हे तयार आहे. आणि कितीतरी कॉन्ट्रॅक्टदारानं लाखो रुपये खर्च करून आता बांधलेले मंदिर आहे. बिल्डिंग उभा केली तर त्याचा म्हणजे किती महिन्यात पडली सांगता येणार. बरोबर बरोबर बरोबर. महाराज इकडून जी पाण्याचा स्रोत आहे ते एक आपल्याला बघायचं आहे. हे पाणी इकडून येत आहे. ही जी आहे ती आता पावसाळा जर असता तर तुम्हाला एकदम नंबर वाटला असता की पाणी करूया आपण पावसाळ्यामध्ये. कारण मी पावसाळ्यामध्ये आलेलो आहे आणि ह्या खुंगडीतून वरून पाणी येते. तिथे वरच्या बाजूला एक विहीर आहे. हो आहे ना. त्या विहिरीमध्ये आम्ही पोहलात सुद्धा. नागझरी म्हणून आहे ही जी दरी आहे, नागझरी म्हणून आहे. नागझरीचाही उगम आहे. पाणी आहे का तिथं आता? हो, वाडात आहे ना पाणी त्या नागझरी. तिथून इथपर्यंत म्हणजे पावसाळ्यापर्यंत पाणी राहत आहे. हो बर. आता ही पाणी जाते कुठे महाराज? ही पूर्वी लक्षात घ्या ह्याला जाते सीना नदीपर्यंत असं पुढे जाते. बर बर. वैरागकडे पुढे निघते पाणी. आता आपल्याला तिथलं जी खुंगळी आहे हे खुंगळीचं पाणी तिकडे गेलेलं आणि ती नदी सारखं आहे. हे सभा मंडप आहे का? हा, हो, सभा मंडप आहे या ठिकाणी. पुन्हा बांधा पुन्हा. नंतर आम्हाला जसं आवश्यकता लागेल यात्रेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भाविकांना प्रदक्षिणा रांग म्हणून आपण या ठिकाणी लग्नासाठी जी आहे हॉल देतात. हो. तुम्ही कसा देता हॉल? किती नॉमिनल त्यांना एका खाल्ल्या ह्या हॉल साठी 15,500 घेतो. वरचा जो हॉल आहे त्याला 25,500 घेतो. याची क्षमता आहे लोक 800 ते 1000 लोक बसण्याची. बरं. ही 2000 लोक बसण्याची क्षमता आहे वरच्या हॉलची. ही पाणी ही त्याच्याच जाते पूर्ण. पावसाळ्यामध्ये इथंच भरून असते. हो, पूर्ण भरपूर होते. आता इथं काय चालू केलंय सध्या? एक सभागृह आहे आमचं. शासकीय निधीतून 25 लाख मंजूर झाले होते. त्याचं सभागृह आम्ही इथे लोकांना. कुणी मंजूर केली? नाही, ही जी पर्यटन मधून असतो निधी, पर्यटनच्या हेतून राणा पाटील यांनी सहकार्य केल्यामुळे 25 लाखाचा निधी मंजूर झाला होता. त्या माध्यमातून चालू आहे. आता जे दगडाचं बांधकाम आहे हे बांधकाम पूर्वीचं आहे? पूर्वीचं सगळं ही जी तुम्हाला दगडी दिसते ते टोटली हेमाडपंथी बांधकाम आहे. आता ह्या मंदिरामध्ये बरं का हे काय लावलेलं आहे? आता ही सिमेंट तर नाही? सिमेंट नाही, ह्याला चुनखड, बेलाचे झाड, परत उंब म्हणजे हे असतं जे चिकट पदार्थाची झाडं होती. हो, त्याचं पूर्ण फळ वापरलं. अजून सुद्धा ही नवीन बांधकामासारखं वाटते साहेब. शेलवट. गेल्या वर्षीचं एक फळ असते. गेल्या वर्षी मागच्या 2-4 वर्षापूर्वी जर बांधकाम केलं तर आज बांधकाम पडून चाललेत. हो, हजारो वर्ष बांधकाम टिकून आहे. त्याला काय म्हणायचं? कसली श्रद्धा म्हणायची त्या माणसाची? आणि त्यावेळेस लक्षात घ्या, ज्या लोकांनी ही कला केली ही लोक पैशासाठी काम करत नव्हती. बर. राजा महाराजांनी त्यांना काहीतरी बक्षीस द्यावं किंवा त्यांची स्तुती करावी, अगर त्यांचं एक नाव राहावं म्हणून ती लोक ही काम करत होती. हे मेन मंदिर. हो, है ना. मंदिराचं पूर्ण गाभारांवरचं शिखर आहे. या मेन मंदिराचा भाग जो आहे हा एक 10 किती फुटाचा असेल? साधारणतः आतल्या आत 10 आहे, बाहेरला बाहेर एक 15 बाय 15चा आहे. ते 15 बाय 15 ही मेन मंदिर. बाकीचा पूर्ण थोडं वाढत गेलं. म्हणजे इथपर्यंतचा भाग आहे ना. हे पिंड
ही पुन्हा केली असेल. ही पिंड नाही, पिंडी पहिल्याच आहेत. याला फक्त आधुनिक पद्धतीने आपण फरशी लावल्याचं काम केलं. बरं बरं. आपण मेन मंदिरात जाऊया. नवीन निर्माण असं फक्त काही केलेलं नाही. जसं आहे या ठिकाणी आतल्या साईडला जी पिंड आहे त्या पिंडीचं पूर्ण पाणी, आतल्या जी पिंडीचं पाणी आहे, आतमध्ये जी पिंड आहे त्या पिंडीचं जे पाणी आहे त्याला जोर जे घातलेलं त्याचं येतं या ठिकाणी येते. बरं. आणि हे बाहेर परत काढून दिलेलं आहे. बरं. ही बांधकामाचा आकार आहे महाराज. हे वरचा भाग माझ्या अंदाजाप्रमाणे नव्हता मागच्या 5-25 वर्षापूर्वी. कोणता भाग नव्हता? ही वरचा का होता? नाही, शिखर पहिल्यापासून आहे लक्षात. पहिल्यापासून त्याचं आपण काय केलंय, नूतनीकरण केले. बरं. हे तुम्ही बघता मी बघता तसं आहे. हो, शिखर पहिल्यापासूनच आहे. मंदिर तसंच्या तसंच आहे, काही त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. ही इथं वरी काय, ही दत्त मंदिर आहे या ठिकाणी. बरं. आता आतमधला मला धाबा आहे. शिकडवरी वरी काय, ही कुठं जाते महाराज? होय महाराज. ही वरचा भाग कुठे जातो? ही जी आहे दत्त मंदिर आहे इथं. हा. परत नंतर या ठिकाणी मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आतमध्ये बघू आपण. हे मगाच आपलं राहिलं ही महादेवाच्या, ही मंदिर जे ही काय स्टील आहे का पितळ आहे का काय? ही पितळ आहे, प्युअर पितळ. आणि त्या लोकांनी स्वतःची कारागिरी दाखवण्यासाठी वतारी म्हणत होते त्यांना. त्या तांब्याचं वतारे पद्धतीने त्यांनी काम करून या ठिकाणी त्यांनी त्यावेळेसच मंदिर आहे. त्याच वेळेस हे नंदी आहे. हो. महाराज हे काय सांगता येईल की नागाची फडी महादेवाच्या पाठीशी किंवा त्याच्या त्या गंगा वाहिली त्या ठिकाणी गळ्यात नाग, काय कारण सांगता येईल तिथे? काय त्याचं कारण आहे लक्षात घ्या. ज्यावेळेस ती हलहल प्रक्रिया झाली, विष निर्माण झालं, परत त्याच्यातून जी पृथ्वी निर्माण करण्यासाठी, पृथ्वी निर्माणासाठी मग त्याच्यामध्ये विष निर्माण झालं होतं. ती विष महादेवानं प्रशासन केलेलं आहे. आणि प्रशासन केल्यानंतर त्यांच्या गळ्यापाशी आल्यानंतर त्यांना सहन होऊन गेलं. तर या पृथ्वी तलावावर अशी एक गोष्ट आहे की लक्षात घ्या, नागामध्ये एक गार असं थंड असते. मग त्यांनी त्या नागालाही केलं आणि गळ्यामध्ये घातलं आणि गळ्याला ते येडा मारला त्या नागानं. म्हणून त्यांचं जे गळ्यातलं जे विष होतं ते थंड झालं. थंड झाल्यानंतर विष कुठलंही बाधत नाही. आणि गंगा जी आहे ती त्यांना गंगा प्रगट झालेली आहे त्यांनी स्वतः. आणि मध्ये जे जटातून गंगा प्रगट करून घेतली आहे ती. बर. मध्ये जाऊ आपण महादेवाकडे. हे मग सांगितलेला दरवाजा, कारण मी बरेचशा महादेवाच्या मंदिराकडे गेलो. त्याचा एक आहे लक्षात घ्या, नंदीनं मध्ये येऊन असं काही त्याचा नेम नाही. पण जो आहे आपला नम्रपणा, आपण जर एखाद्याला समोरून एखादी व्यक्ती आली तर आपण त्याला वाकून नमस्कार करतो, आपला एक नम्रपणा दाखवतो. तसं या ठिकाणी मंदिरात आल्यानंतर आपण नम्र हो म्हणून वाकून देवाकडे जायचे. म्हणजे मी हारलो रे असं म्हणायचं का महादेवाला, या नंदीला? हो. आणि नंदी ही त्याचं वाहन आहे, वाहन आहे ती. देव कुठे जरी चालले तरी नंदीला घेतल्याशिवाय कुठे जात नव्हते. ही स्ट्रक्चर जे आहे त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं याला पिलर कॉलम. आता आपला कॉलम म्हणलं तर ह्याला जो आहे 4 ह्याच्यावर ही जी दगड आहे, दगड बरं का, ही अशी हेमाडपंथी याच्यावरची शिळा आहेत मोठ्या मोठ्या. मी टाका मासुर्टीला गेलो होतो, भीमाशंकराचं मंदिर असंच आहे. ती पण 4 खांबावरच पूर्ण मंदिर आहे. ही 4 खांबावरच आहे काही पूर्ण? हो, 4 खांबावरच आहे. आणि तुम्ही कुठेही गेलात तर हेमाडपंथीचा जी गाभा असतो तो 4च तुम्हाला पिलर बघायला भेटेल. या की इथे कोण असते मुक्कामी? या ठिकाणी पुजारी असते, सेवक असते, 4-5 लोक असतात. आतमध्ये तुम्हाला त्याचं शर्ट काढून द्यावं लागेल, तुम्हाला बेल्ट काढून द्यावं लागेल. बरं, ठीक आहे. आपण इथूनच घेऊ. हे महादेवाचं मंदिर. खाली एक मिनिट, इकडे या, थोडं या, बसा खाली, बसा. मध्ये जायची प्रथा, आता मला शर्ट काढा असं म्हटलं. जी आहे ती आपली एक परंपरा आहे. नम्रपणे किंवा एक आपण भावनिक पद्धतीनंच म्हणतो. आपण एखादी पूजा पाठ करता वरी, त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं ते, तुमचे शर्ट काढा, हे करा, बनेल काढा आणि एक आपण वस्त्र गुंडाळतो. तसं आम्ही आधुनिक पद्धतीत ज्या आता पूर्वीपासून रिकामच होतं, कोणी येत होते कोणी जात होते, पण आम्हाला एक वाटलं की या ठिकाणी एक नम्रपणे लोकांनी व्यवस्थित यावं
देवाची बी शिस्त लागते. शिस्त राहते आणि स्वच्छता राहते. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की बाबा सवाळ्यामध्ये आतमध्ये आता पूजा करणारा एखादा माणूस असतो, तू कसं असतं सवाळ्यामध्ये हात पाय धुणे, त्याचं शर्ट फेट काढणे, एक जे पंचा असतो तो गुंडाळणे आणि मग पूजा करणे. तर भाविकांना सुद्धा समजा बाकीचं राहिलं शर्ट बेल्ट त्यांचं सॉक्स काय असतील ते काढावं, हात पाय धुवो आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नम्रपणे. इथं मुक्कामी असतात लोक. हो, किती जण? 5-6 जण असतात लोक. बरं. आणि पूर्ण मंदिरामध्ये आपलं सीसीटीव्ही केलेलं आहे. शिवलिंग हे जे आहे तो एका म्हणजे वारुळातून प्रगट झालेला आहे. म्हणजे आता याचं जर वास्तव्य तुम्हाला सांगायचं झालं तर एक इसापूर नावाचा राजा होता या ठिकाणी वास्तव्याला पूर्वी. हे पूर्ण दंडकारण्याचा एरिया आहे रामराज्याच्या काळाच्या नंतरचा. त्याच्यामध्ये एक राजा ह्या ठिकाणी वास्तव्याला होता. त्याचा हत्तीतळ आज बी आहे या आमच्या मंदिराच्या दक्षिण बाजूला. तर या ठिकाणी त्याच्याकडे काय गायी होत्या बरीचशा. त्याच्यातली एक गाय काय करत होती, ती वासराला पण पाजत नव्हती आणि धार पण काढू देत नव्हती. आणि ती काय करायची, ते एक वारुळ होतं मोठं, त्या वारुळावरून धारा सोडायची. त्या सैनिकांनी बघितलं आणि त्या राजाला जाऊन सांगितलं की आपली एक गाय आहे, ती गाय आपल्याला वासराला पाजत नाही आणि धार पण काढू देत नाही, तर अशा ठिकाणी जाऊन ती वारुळावर धारा सोडते असं समज राजाला सांगितलं. राजानं आपला त्याचा फौज फटा सगळा घेऊन आला. त्यानं या ठिकाणी बघितलं तर वारुळ दिसलं मोठं लट. मग त्याला उत्खनन लागली की या ठिकाणी नेमकं काय असेल. त्यानं काय केलं तर त्याचं उत्खनन केलं तर त्याला अशी स्वयंभू पिंडी सापडली आणि त्या राजाने ह्याचा जीर्णोद्धार केला. म्हणून त्यावेळेस पिंडी आहे. हो, तिचं लिंग असं उंच दिसत नाही. याचा स्वयंभू म्हणजे म्हणण्याचा अर्थच आहे, लक्षात घ्या. त्याची स्वयंभूची पद्धतच आहे की अशी जर पिंड म्हणलं तर तुम्हाला एक बघायला मिळेल कुठं, नाशिकला त्र्यंबकेश्वर. बरं. त्याचं पण स्वयंभूच आहे तो पण. आणि घडवून जे बसवलेले असतात पिंडी. बरं, ह्या सिद्धेश्वर मंदिराला जागरूक सिद्धेश्वर मंदिर म्हणणे. हो, काय जागरूकता तुम्हाला जाणवलेली किंवा गावकऱ्यांना? नाही, ऐक लक्षात घ्या, या ठिकाणी अनेक चमत्कार होतात. प्रत्येक जणाने अनुभव घेतलेले आहेत. जुने आमचे पूर्वज असतील, आता चालू पिढीमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळेस इथं चमत्कार बघितले. आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला इथं 16/3/99 ट्रस्ट झाल्यानंतर आम्ही झोपायला येत होतो. इथं पूजा करायला येण्यासाठी आम्ही झोपायला यायचं. इथं आल्यानंतर आम्ही इथं समोर झोपायचं. एक आम्ही काय केलं की इथले म्हणजे दिवा बंद पडायला म्हणून आम्हाला वाटलं की दरवाजा बंद करावा. मग आम्ही सर्व दरवाजा बंद करून झोपलो. रात्री 12-1च्या टायमाला अचानक दरवाजा असं धडाधड वाजले आणि पाणी बदा 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 येल्यासारखं वाटलं. असं आम्ही बघितलं. किती जण होतो? आम्ही एक 5-6 जण होतो झोपायला. भीती वाटली तुम्हाला? वाटली की एकदम, म्हणजे मनात वाटलं की नेमकं काय झालं असं. पुन्हा लक्षात आलं की काहीतरी झालंय. पण मग आम्ही काय केलं, पाईपलाईन बघितली तर पाईपलाईन मधून थेंब बी पाणी दिसलं नाही. मग आम्हाला घंटी फक्त हलायली वेळ वाटली. आम्ही बघितलं आतमध्ये आलं, म्हणलं तर आपण दरवाजा तर लावला होता, म्हणलं उघडला की दरवाजा, म्हणजे काहीतरी चमत्कार झालाय. बघितलं तर परिसरात कुणी माणूस नाही, दरवाजा सगळे गेट लावलेले होते. पुन्हा आता जे तुम्हाला मी काशीकुंड दाखवलं आड, त्या आडामध्ये समजा म्हणजे कुठल्याही बारवामध्ये किंवा कुठल्या विहिरीमध्ये एखादी जर वस्तू पडली तर तुम्ही वरी अशी कधी आलेली बघितले का? नाही. काय केले कधी तुम्ही? नाही. तर मी 1985 मध्ये पडलेली कळशी मागच्या 4-5 वर्षाखाली मी त्या आडाच्या जवळून जात होतो. भर 12 वाजता असा भडाक्षरी आवाज आला आणि मी जाऊन बघितलं तर मला कळशी दिसली वरी आलेली. बरं. मी ती कळशी पुन्हा काढून घेतली वरी. बघितलं तर त्याच्यावर लातूरचे एक बिडवे म्हणून होते, त्यांनी ह्या मंदिराला दिलेली कळशी 1985 ला ती पडली. ती पडल्यानंतर त्या बुडबुड्यानं वरी आली ती आणि बघितलं तर त्याच्यावर नाव दिसलं. तर त्याच्यामध्ये अर्धी कळशी ही गाळानं भरली होती. असा काही चमत्कार झाला असेल. ती कळशी हो, कळशी आली, काढली सुद्धा आम्ही. कुठे आहे ती कळशी? कळशी आता या कुठल्या भांड्यामध्येच आहे, संग्रहामध्ये ठेवा ती कळशी. त्याच भांड्यामध्येच आम्ही ठेवली आहे, ती कुठे दुसरीकडे जात नाही. लक्षात घ्या, म्हणजे अनेक गोष्टीचा चमत्कार. महादेवाच्या मंदिरामध्ये एखादा नाग, मोठा नाग कधी आलाय? हो, अनेक वेळेस. बर. या ठिकाणी कीर्तन चालू असताना सुद्धा कीर्तनाची जी घोंगडी असते टाकलेली महाराजाला, त्याला स्पर्श करून ती नाग निघून गेली. किती मोठा नाग आहे? साधारणतः लय मोठा बी नाहीत आलेले. मोठे आम्ही बघितले कधी
इतर टायमाला आम्ही मंदिराच्या परिसरात बघितले, जेणेकरून आपल्या मांडी पिंढरे इतके मोठे मोठे नाग बघितले. काय कुणाला डसलेला नाही. अजिबात कुठल्याही प्रकारची इजा नाही, काय नाही. आज बी लोक परिसरात कुठे झोपतात, कधीही कुणाला कुठल्याही पद्धतीचं नाग चावत नाही ना, कुठला इंचू चावत नाही ना, काही नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही पूजा किती वाजता करतात, हरिपाठ वगैरे काय कसं? 2 टाइम या ठिकाणी पूजा असते, सकाळी एक असते आणि संध्याकाळी एक असते. आणि परत या ठिकाणी आमोशाला कीर्तन भजन, दर सोमवारी भजन असतंय. आता शिवरात्रीची यात्रा 26 तारखेला आहे माझ्या. हो, 26ला महाशिवरात्र आहे. काही नियोजन आहे याच्या नियोजनासाठी आम्ही जवळपास 24 तारखेपासूनच कार्यक्रम आहेत. काही कार्यक्रम इथं गावामध्ये असतात, धार्मिक कार्यक्रम. या ठिकाणी अभिषेक, या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो महाशिवरात्री दिवशी. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 पर्यंत पालखी टेकल्यानंतर सुद्धा येणाऱ्या भाविकाला या ठिकाणी फराळाची व्यवस्था केली जाते. साधारणतः 10 ते 15 क्विंटल शाबू. ही भिंत त्याच वेळेस. हो, या भिंती ज्या आहेत ते कमीत कमी 3-3 फुटाच्या आहेत. बरोबर सर. हे हेमाडपंथी मंदिर बघा, आमच्या धाराशिव शहरामध्ये अत्यंत 5-7 किलोमीटर अंतरावरचे हेमाडपंथी महादेवाचं मंदिर. या महादेवाच्या मंदिराला सिद्धेश्वर वडगाव या गावाचं मंदिर आहे. आणि हे पूर्ण दाखव बघा आकार सगळा. शे बघा, हे हेमाडपंथी इकडे दाखव. हो, ही जी सभा मंडप आहे, या सभा मंडपामध्ये या ठिकाणी आमोशाला भजन कीर्तन होते. या ठिकाणी बरेचशा ऋषी महामुनी यांच्या समाधी आहेत. जवळजवळ किती 5-7 आहेत का? हो, जवळ आता बघण्यासाठी आपल्याला 7-8 तर समाधी आहेत. 7-8 समाधी आहेत. आणि या समाधीमध्ये जिवंत समाधी त्या ऋषी मुनीने घेतलेलं वास्तव चित्र आपण तुम्हाला दाखवतोय. की लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे. हे जवळजवळ 300 पायऱ्या आहेत आणि जवळजवळ 200 फूट वरी जावं लागणार आहे. आणि 200 फूट आपण खाली आलोत. आणि खाली हे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये हे सतत एक ट्रस्टचे सदस्य आणि पुजारी म्हणून बरीचशी माहिती यांनी दिली. काय नाव सांगितलं साहेब? बालाजी सातपुते. बालाजी सातपुते यांनी ही सर्व माहिती. आणि आणखी आपला उपक्रम आहे बरं का, म्हणजे या ठिकाणी दररोजचं अन्नक्षेत्र सुद्धा आहे. बघा, इथं अन्नक्षेत्र चालतंय. आणि आता शिवरात्रीची यात्रा 26 फेब्रुवारीला येणाऱ्या येथे यात्रा भरते. आणि 24 तारखेपासूनच कार्यक्रमाला येथे सुरुवात होणार आहे. आलेल्या भाविकांना मोफत अन्नदान दिलं जातं काही ठिकाणी. याच ठिकाणी हो, किती दिवस? साधारणतः दररोजच अन्नदान आहे. लक्षात घ्या, दररोज 12 ते 3 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था असते. आता सध्या दररोज नाही पण म्हणलं तर 50-60-70 लोक जेवतात या ठिकाणी. तर हे मंदिर मागील साधारणपणे 1000-2000 वर्षाचं म्हणायला काही हरकत नाही. अहिल्या देवींच्या काळाच्या अगोदरचं हेमाडपंथी 12 ज्योतिर्लिंगाचा जो जीर्णोद्धार केलाय, 12 ज्योतिर्लिंगाचा जो जीर्णोद्धार केलाय त्यावेळेस केला आहे. आणि ते पूर्ण सगळ्या मंदिराचा स्ट्रक्चर जे आहे ते हेमाडपंथीच आहे. लक्षात घ्या. तर हे मंदिर धाराशिवच्या अत्यंत जवळ 7 किलोमीटर 5 ते 7 किलोमीटरवर आहे. तर या मंदिराला अवश्य भेट द्या. हे मंदिर पहा आणि खराच साक्षात्कार महादेवाचा आहे. अनुभव घ्या. देवाआदी देव महादेव हे महादेवाचंच आपण सांगतो. सगळ्या देवांच्या वडिलांचे नाव आहेत, सगळ्या देवांच्या आईचे नाव आहेत. पण महादेवाच्या वडिलांचं आईचं नाव आतापर्यंत मला वाचण्यात आलं नाही. असेल तर कधीतरी पुन्हा अजून सांगेन. पण देवाआदी देव महादेव, या महादेवानं ही पृथ्वी तयार करण्यासाठी समुद्रातलं विष प्राशन केलं. आणि ती विष प्राशन केल्यानंतर जे पोटामध्ये आग पडली, आग पडल्यानंतर काही थंडावा मिळावा म्हणून नाग गळ्यात लपेटला. नाग गळ्यात लपेटून सुद्धा शांत झाले नाहीत. तर शरीरामधून डोक्यामधून गंगा वाह्या लावली आणि मग तरी थंडावा मिळेल अशा पद्धतीची एक आख्यायिका सांगितली जाते. आणि ते सत्य असत्य आजमावल्याशिवाय खरं वाटणार नाही. लोक म्हणतात काहीतरी सांगून जातात. पण या मंदिरामध्ये साक्षात्कार झालेला या ठिकाणी सातपुते सांगतात की सायंकाळी सर्व दरवाजे बंद केले आणि आम्ही सगळे 4-5 जण झोपलो. तर 1:30-2 वाजण्याच्या सुमारामध्ये हे दरवाजे उघडले गेले. अचानक भीती वाटली. पण त्या ठिकाणी काहीतरी साक्षात्कार आहे. जागरूक देवस्थान आहे. या ठिकाणी एक काशीकुंड आहे. 12 बाजूचं सुंब जरी सोडलं गेलं
तरी तळ लागत नाही एवढा खोलावा आहे. आणि आजही तिथं पाणी आहे आणि ते पाणी कधीच हटत नाही असंही सांगितलं जातं. दुधासारखं पांढरं आणि शुभ्र होतंय. दुधासारखं पांढरं शुभ्र म्हणजे पाणी काशीच्या आहे. विश्वनाथाची या ठिकाणी भेट होते. तर काशीच्या विश्वनाथाशी या ठिकाणी भेट होते आणि महादेवाची खरीच श्रद्धा आहे. मी सुद्धा महादेवाला अंतःकरणातून महादेवाचा पुजारी म्हणलं तर चालतंय. मला एकही दिवस, आता मी सांगू नये मी काय करतो ते, पण महादेव हे मला आवडणारं एक दैवत आहे आणि त्या दैवताला मी तरी मरेपर्यंत विसरणार नाही आणि माझं कुटुंब पण विसरणार नाही आणि तुम्ही पण विसरू नका. कारण देव फक्त महादेव या देवाच्या आशीर्वादानंच आपण जगतोत. कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण पाहिले 2 सेकंद जरी ऑक्सिजन नाही मिळाला तर माणूस मेलेला आहे. पण ज्याची ईश्वरावर अंतःकरणातून श्रद्धा आहे ते माणसं वाचलेत हे वास्तवाद आहे. तसंच महादेवाच्या आशीर्वादाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी आहे तेवढं आयुष्य सुखा समाधानाने जगावं एवढीच अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद वडगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये महाराज ये रे बाळा ये. ओके, धन्यवाद. पेपर सोबत मग आता हे